मला असं वाटतं की सत्य जे असतं ना ते खूप प्रभावी असतं आणि ते लागलं जिव्हारी आणि त्यामुळे ते आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही पुढच्या गोष्टी समोर येतील. भविष्यात तुम्ही अशा अजून काही खुलासे करणार का? माझी अशी इच्छा आहे की त्यांनी कार्यपद्धती बदलावी. आज शिंदे साहेबांच्याकडे आम्ही समाधानी आहोत, पुढेही समाधानी राहू. मी परिसंवादात पण सांगितलं आमची इच्छा जी आहे ती शिवसेनेमध्येच काम करत राहायची आहे आणि आज एनडीएच्या मुद्द्यावरती मोदी साहेब जे काम करतायत, समान नागरी कायद्याची चाहूल येते की जो आमच्या कामाच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा असेल, 317वा कलम असेल, समान नागरी कायदा असेल, अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे, या सगळ्या मुद्द्यांच्या वरती नमो शक्ती वंदन विधेयक आलेलं आहे. त्यामुळे सगळे मुद्दे आमचे स्वीकारले गेलेले आहेत आणि माननीय शिंदे साहेब जर का चांगलं काम करत आहेत तर आम्हाला या संदर्भामध्ये कुठलीही आमची तक्रार नाहीये. पण त्यांची कार्यपद्धती बदलण्याच्या बद्दल जेव्हा प्रश्न विचारला जातो त्याच्यावर आम्ही उत्तर दिलं नाही तर आम्ही उत्तर द्यायला टाळाटाळ केली असा गैरसमज होईल. म्हणून मी प्रांजलपणाने परखडपणाने जे सत्य आहे ते मांडलं. ते सत्य तुमचे जे पत्रकार आहेत मुंबईतले, तुमचे जे ओळखीचे बाकीचे लोक आहेत, शिवसैनिक आहेत, आज ज्यांनी सोडलेलं आहे ते शिवसैनिक असतील, जे शिवसेनेत आहेत पण ऑफ द रेकॉर्ड बोलत असतील, ते खरं आहे हेच तुम्हाला सांगते.